नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बरेच लोक असे मानतात की आपले भविष्य आधीच लिहिलेले आहे, किंवा बरेच लोक हे पूर्णपणे नाकारतात. हा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय राहतो. असे म्हणतात की या जन्मात आपण जे काही करतो त्याचे फळ आपल्याला पुढील जन्मात मिळते. से काही प्रमाणात हे देखील योग्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर खोलवर विचार करू आणि खरी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, आज काही पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांच्या मदतीने आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की भविष्य खरोखर आधीच लिहिलेले आहे, की आपल्या कृतीमुळे आपल्या भविष्याचा मार्ग निश्चित होतो. चला तर मग आजचा विषय सुरू करूया. मित्रांनो, कृष्णकथेत आपण पाहतो की देवकीचा 8वा मुलगा कंसाचा वध करेल असे आकाशातून सांगण्यात आले होते. पण कंसाने हे ऐकून सांगितले की मी त्याला जन्म घेऊ दिला तरच तो मला मारेल. या विचाराने जेव्हा जेव्हा देवकीचे मूल जन्माला यायचे तेव्हा कंस तिथे येतो आणि त्याच्या जन्माच्या काही तासातच त्यांना मारून टाकायचा. पण जेव्हा देवकीच्या 8व्या पुत्राची पाळी आली तेव्हा तो विधीप्रमाणे जन्माला आला आणि नंतर कंसाचा वध केला. कंसाच्या मृत्यूचा अंदाज आल्याने हे घडले. तसेच कंसाच्या जन्मापासूनच त्याचा मृत्यू कसा होईल आणि कोणाच्या हातून होईल हेही लिहिलेले आहे. एवढेच नाही तर मित्रांनो, या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचे भविष्य आधीच लिहिलेले असते. एखाद्या व्यक्तीचा जन्म कसा होईल, तो कुठे असेल आणि त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल, हे सर्व कायद्याचे नियम आहे आणि आपली इच्छा असूनही ती बदलता येत नाही. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की असे अनेक पौराणिक ग्रंथ आहेत ज्यामध्ये अनेक महापुरुषांचे भाग्य आधीच लिहिलेले असल्याचे पुरावे आहेत. आपण रामायणात पाहतो की भगवान श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास मिळणार हे आधीच ठरलेले होते. म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या हातून रावणाचा वध हे त्यामागचे कारण होते. जरा विचार करा, जर माता कैकेयी मंथरेच्या प्रभावाखाली आली नसती तर श्रीरामाला माता सीतेसोबत वनवासाला जावे लागले नसते. तेव्हा श्रीरामाच्या हातून रावणाचा वध कसा शक्य होईल याची कल्पना करा. हे सर्व कसे घडणार होते? सर्वांच्या समन्वयाने हे शक्य व्हावे म्हणून हे सर्व आगाऊ लिहिले होते. तसेच प्रत्येक जीवाचे नशीब लिहिलेले आहे. आपण सर्व नाटकातील लहान पात्र आहोत जे या जगात कोणत्या ना कोणत्या हेतूने जन्माला आले आहेत. पण तुमचे नशीब तुमच्या कृतीवर अवलंबून असते हे देखील चुकीचे नाही. तुम्ही जे पेरता तेच कापणार ही म्हण तुम्ही ऐकली असेल. जर तुम्ही चांगले आणि पुण्यपूर्ण काम केले तर तुमचे चांगलेच होईल. परंतु जर तुम्ही जीवनात नेहमीच वाईट गोष्टी केल्या असतील तर बहुधा तुम्हाला या जन्मातच त्याचे दुष्परिणाम दिसून येतील. म्हणजे बाभळीच्या रूपाने वाईट कृत्ये केली असतील तर आंब्याची फळे कशी मिळणार? म्हणून आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला नेहमीच धार्मिक आणि पुण्य कर्म करण्याची प्रेरणा दिली आहे, कारण हाच मार्ग आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढू शकतो. अन्यथा वाईट कर्म करणाऱ्यांना भगवंताच्या चरणी स्थानही मिळत नाही. एवढेच नाही तर मित्रांनो, तुलसीदासजींनी एका चौथऱ्यात स्पष्टपणे सांगितले आहे की कृती ही सर्वोच्च आहे. म्हणजे माणूस जे काही काम करतो त्याचे फळ त्याला मिळतेच. यासोबतच एक गोष्ट समोर येते की पांडूचा मुलगा अर्जुनच्या हातून कर्णाचा वध झाला होता. अर्जुन म्हणाला की माधव, माझे हात थरथरत होते आणि माझ्या हातून माझ्याच वरिष्ठाच्या हत्येबद्दल तू हेच लिहिले आहेस. हे कसले भाग्य! यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडुपुत्र, कोणत्याही माणसाला प्रारब्ध देणारा मी कोण आहे? हे एखाद्याच्या कृतीचे फळ आहे. जीवनात त्यांनी ज्या प्रकारे कृती केली त्याचे फळ त्यांना मिळाले. आणि हो, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर फुलं मिळणार की काटे हे माणूस स्वतःच्या कृतीतून ठरवतो. श्रीकृष्ण म्हणाले की तू अधर्माविरुद्ध आवाज उठवलास आणि धर्माचा मार्ग निवडला, तर कर्णाने अधर्माचा मार्ग निवडला. मग अशा परिस्थितीत मी काय करू? पण तरीही मी त्याला अनेक पर्याय दिले, पण प्रत्येक वेळी तो दुर्योधन आणि त्याची मैत्री आवश्यक मानत असे. भगवद्गीतेच्या या अध्यायात आपल्याला हे शिकायला मिळते की भगवंत आपल्याला निश्चितपणे काही संधी देतात ज्यामुळे आपण केलेल्या वाईट कृत्यांचा पश्चात्ताप होऊन आपण योग्य मार्गावर येऊ शकतो. शेवटी मला असे म्हणायचे आहे की आपले भविष्य निश्चितपणे लिहिले गेले आहे.
परंतु आपल्याला आपल्या कर्माच्या आधारेच फळ मिळते आणि आपण चांगले कर्म केले तर आपण आपले जीवन शांततेने व्यतीत करू, आनंद आणि समृद्धी प्राप्त करू. अन्यथा आपण वाईट कर्म केले तर त्याचे दुष्परिणाम या जन्मीच दिसतील आणि पुढील जन्मातही त्याचा परिणाम नक्कीच जाणवेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.